मनोज जरांगे पाटील यांच्या एसआयटी चौकशीच्या निर्णयानंतर भाजप आमदार नितेश राणे यांची सडेतोड भूमिका। नमस्कार मित्रांनो, धन्यवाद न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी काही दिवसांपूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही गंभीर आरोप केले। विशेष म्हणजे या आरोपानंतर राज्यात उलटसुलट चर्चा झाली। याच आरोपांनुसार आता मनोज जरांगे पाटील यांचे एसआयटी चौकशी आदेश राज्य सरकारच्या वतीने देण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे याच आदेशानंतर आता भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली असून पहा नेमकं काय म्हणालेत आमदार नितेश राणे। आज एसआयटीची चौकशी असंख्य आमदारांनी लोकप्रतिनिधींनी तशी मागणी केलेली आहे, कारण का महाराष्ट्रातला जाळपोळ करण्याची अगर भाषा कोणीही करत असेल तर त्याची चौकशी झालीच पाहिजे आणि त्यानुसार एसआयटीची चौकशी जाहीर झाली। आता बघू चौकशीमध्ये काय काय बाहेर येतं। शरद पवार यांच्यावरती आरोप होत आहे, जरांगेंच्या मागे शरद पवार आहेत किंवा त्यांच्यामुळेच हे सगळं घडलं असाही आरोप तुमच्या सगळ्या आमदारांकडून। बघा, आता एकदा एसआयटीची चौकशी जाहीर झाल्यानंतर मला असं वाटतं की एसआयटीची चौकशी सुरू होण्यासाठी आपण थांबलं पाहिजे। त्या निमित्ताने ज्या गोष्टी बाहेर येतील त्याच्यावर सगळीच माहिती बाहेर येईल। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी नोंदीच्या आधारे ओबीसीतून आरक्षण द्यावे अशी मागणी केली। मात्र राज्य सरकारने मराठा समाजाला स्वतंत्र असे 10% आरक्षण दिले। यानंतर ही मनोज जरांगे पाटील हे सरकारने प्रथम काढलेल्या सगळे सोयरी अधिसूचनेप्रमाणे त्याचे कायद्यात रूपांतर करून मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी ठाम राहिले। मात्र तरीही सरकार निर्णय घेण्यास तयार नसल्याचे पाहून त्यांनी थेट देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही गंभीर आरोप केले आणि महाराष्ट्र राजकारणात खळबळ उडवून दिली। याच आरोपानंतर आता राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याची घोषणा केलेली आहे। याविषयी आता भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे। याबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर करा। धन्यवाद। ताज्या बातम्या पाहण्यासाठी धन्यवाद न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा।